नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तरडगाव शिंदेवाडा या ठिकाणी आपण आलेले आहोत. तरडगाव ज्या ठिकाणी माऊलींची पालखी ही विसाव्याला असते. या ठिकाणी रात्रीचा मुक्काम असतो. या ठिकाणी लाखो भाविक, लाखो वारकरी इथे थांबतात. तरडगावचं या वारीमध्ये एक वेगळं महत्त्व आहे. तरडगावातून आता ही पालखी पुढच्या टप्प्याला निघणार आणि अशा वेळेला आपण संवाद साधणार आहोत राजश्री हेमंत शिंदे या माऊलीबरोबर. चला शिंदेवाडा तरडगाव इथे राहणाऱ्या शिंदे कुटुंबाला भेटूया, त्यांना बोलतं करूया. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. घ्या उखाणा. शेषाच्या माती धरणीची गती, ज्ञानेश्वरांनी चालवल्या जड मिनती. होऊन गेले रती महारथी, प्रथम पूजावा श्री गणपती. शिंपल्यामधून निघतात मोती, ते जुळवतात नाते होते. म्हणूनच आज आमच्या घरी जी मराठीचे होम मिनिस्टर आदेश बांदेकर दादा आमच्या घरी. अरे वा 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 वा, जोरदार उखाणा घेतलाय माऊलीने. खूप छान. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासरे मामा. नमस्कार. ह्या छोट्या जाऊबाई. नमस्कार. त्या दोघी जणी माझ्या सासू. हो हो. आणि बाकी सगळे माझे फ्रेंड्स. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? तरडगाव. इथेच बालपण गेलं तुमचं? हो. शाळा कुठली? आधी जीप प्राथमिक शाळा, त्याच्यानंतर सौ विनुताई चव्हाण हायस्कूल. तुमचं? जिल्हा परिषद शाळा तरडगाव. आणि हायस्कूल सौ विनिताई चव्हाण हायस्कूल तरडगाव. पहिल्यापासून तुम्ही बालपण दोघांचं एकाच गावात गेलं? हा, एक गाव बालपण एकाच गाव होते, पण अंतर 1 किलोमीटरचं आहे. मी कधी विचारलं अंतर? तुम्ही कशाला अंतर सांगताय? हा? तरडगावात असल्यामुळे एकमेकाला बघितलेलं होतं ना? नाही. हा? नाही. माऊली? नाही. मग ओळख कशी झाली? ओळख हे पहिल्यांदा घरी बघायला आल्यानंतरच. बघितलेलंही नाही? नाही. काय हो? नाही पहिलं. आणि याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा? हो. आता विश्वास कसा ठेवायचा? तर पहिली घरं सगळी एकत्र होती, बाहेर फिरणं कमी आणि काम जास्त. बरोबर आहे. ह्या सर्व्हिसला मामाकडं म्हणजे मुंबईला डायमंड मुंबईला होता तुम्ही? मुंबईत कुठे? कुर्ला. कुर्ला. म्हणजे फक्त शाळेपुरतं इथे होता तुम्ही? हो. आणि मग कुर्ल्याला तिकडे कसे काय गेले? म्हणजे 12वी नंतर सिनियर कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर ना मी माझ्या मामा ज्या कंपनीत डायमंडचं काम करतात त्या कंपनीमध्ये मी जॉईन झाले. मग शहरात गेल्यानंतर जनरली कोण परत गावात येत नाही? येत नाही, पण माझी एक इच्छा होती लग्नाच्या आधी. काय की सागवान घरात नाही. सर्व्हिस मला करून बघायची होती की खूप धावपळ असते सर्व्हिसमध्ये, ते लाईफ मला जगून बघायचं होतं. म्हणून मी ते सर्व्हिस माझ्या मामांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही मला द्या 1-2 वर्ष कुठेतरी बघा, मला करून बघायची आहे. मग त्यांनी तो प्रयत्न केला आणि मी ते केलं. तुमचं कधी मुंबईला जाणं झालं? अजिबात नाही. हो. चांगल्या क्वालिटीच्या टाईल्स आणायला वगैरे? माझं आंध्र प्रदेशला कडप्पा, कर्नाटकची शाबात फरशी आणि मोरबीच्या टाईल्स सगळे व्यवहार फोनवरून होतात. मग लग्नाचा विषय कसा झाला? लग्नाचा विषय झाला त्यावेळी मी तिकडेच होते मुंबईला. ही मोठी माणसं म्हणजे माझे सासरे, माझे चुलते वडील असे एकत्र भेटतात ना. मग त्यावेळेस यांच्या लग्नाचा विषय चाललेला, तेव्हा चुलते बोलले की माझ्या भावाची मुलगी आहे तर ते बघायला या म्हणून. मग ते चुलते आणि माझे सासरे नानाबाबा यांचं
कॉन्टॅक्ट झाला आणि मग ते एक दिवस बघायला आले. ज्या दिवशी बघितलं त्याच दिवशी होकार झाला हा हो त्या दिवशी. त्याच दिवशी लगेच होकार झाला. हो तुमचाही. हो आता माऊली मला सांगा, तरड गावात माऊलींची पालखी थांबते हो बरोबर, मुक्कामाला असते. हो तुम्हाला तर लहानपणापासून हे माहीतच होतं. हो या कुटुंबात येत असताना या कुटुंबाकडनं सुद्धा नकळत त्या येणाऱ्या वारकऱ्यांची, त्या माऊलींची सेवा करण्यात येते बरोबर. हो. काय सांगाल तुमच्या या घरावर? एक तर माझं माहेर आहे ते पूर्ण व्हेजिटेबल आहेत, हं. त्याच्यामुळे इकडे आल्यानंतर ना तो पहिला प्रश्न मला कधी पडलाच नाही. त्याच्यामुळे मी पटकन ह्या घरामध्ये मिक्स होऊन गेले. मिक्स होऊन गेला. हां. कसं असतं साधारणतः मुक्कामाला जेव्हा पालखी येते कसं असतं वातावरण तुम्ही सांगा. पूर्ण सांप्रदायिक वातावरण असतं. आपले संत श्रेष्ठ ज्ञानोबराय पांडुरंगाच्या भेटीला जात असतात. हा आणि तो आपला विसावा आपल्या गावी हा अतिशय आनंदाचा आणि गौरवास्पद क्षण आहे. आपलं गाव टोटली पूर्ण परमार्थिक आहे. वडील कीर्तनकार आहेत आणि गावामध्ये 7 सप्ते होतात. बर. आपलं माझं इतकं मोठं भाग्य आहे, मी समजतो की या श्रेष्ठ गावामध्ये त्यातल्या त्यात परमार्थिक घरामध्ये माझा जन्म झाला आणि ज्ञानोबरायांचा विसावा आपल्या गावामध्ये आहे. मी वारीतही चालतो, कीर्तनही करतो. अरे वा. वडिलांच्या बोटाला धरून कीर्तन शिकलेलं आहे आणि बिझनेसही करतो. पण जास्त ओढा परमार्थाकडे. ज्ञानोबरायांच्या पालखी म्हणजे पादुक आपल्या इथं विसावा घेऊन पांडुरंगाच्या भेटीला जातात. हा अतिशय आनंदाचा क्षण. संपूर्ण गावात गोड्या तोरण असतात, आनंदित वातावरण असतं आणि मनही उल्हासित असतं. घरात कोणाचं कीर्तन जास्त चालतं? वडिलांचं. नाही नाही, बाबांचं आहेच, पण तुमच्या संसारात आता ते आम्ही कसं ठरवावं? ते आत्ताच्या बोलण्याने तुम्ही जाणलं असेल की जास्त कीर्तन कोणाचं असतं. किती वर्ष झाली लग्नाला? 13. 13 वर्षात या कधीच रागावल्या नाहीत, कसं काय हो? असं शक्य आहे का? बिनरागवता संसार कुठलाच पूर्ण होत नाही होत. नाही होत पण नाही. काय साधारणतः रागावण्याची काय कारणं असतात? चिडचिड वारीला जायचं म्हणलं की. चिडचिड म्हटल्यानंतर त्यांनी फक्त मिस्टरांकडे बघितलं आणि थोडक्यात सांगितलं माझ्या सगळ्या चिडण्याचं कारण इकडे आहे. 13 वर्षाचा संसार आहे बरोबर आहे. या कुटुंबात आहात, आनंदात आहात, सुखात आहात आणि दिसतच आहे. म्हणून तर एवढी गर्दी दाटी वाटीने सगळे आलेले आहेत. होम मिनिस्टरचा कॅमेरा सुद्धा तरडगाव मध्ये पहिल्यांदा आला खरं तर या वारीला. सातत्याने 15 वर्षे ही आमचीही आनंदाची वारी सुरू आहे आणि ही आनंदाची वारी सुरू असताना आम्ही इथं पहिल्यांदा खरं तर मुक्कामाला किंवा या ठिकाणी तुमच्याशी गप्पा मारायला आलो. माऊली, एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला आज. घरात आम्ही काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा जी आम्ही लपवून ठेवली आहे तुमच्या घरात ती घेऊन यायची आहे. वेळ 1 मिनिटाची. गोल गोल जिलेबी. तुळस वंदावी वंदावी. 30 सेकंद झाली. वड्याचे तेल वांग्यावर. 10, 9, टाळ वाजे 8. विना वाजे वाजे मृदुंग. 7, 6, पकवान इकडे या. 4, 3, 2, 1. वेळ. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, माऊली अभिनंदन. थँक्यू. चांदीची तुळसही तुमच्या घरात आली, अभिनंदन. थँक्यू. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली, अभिनंदन. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बरं माऊली, आता तुमच्याबद्दल या जे सगळ्या बसल्या आहेत त्यांना काहीतरी बोलायचंय. बोला. ह्या माझ्या सुनबाई आहेत राजश्री आणि मुलगा आहे हेमंत. दोघे चांगले स्वभावाने मन मिळावेत. सुनबाई मदत करते का? हा, सुनबाई करतात मदत. कारण तुमच्याकडे इतक्या पंक्ती उठतात हो बरोबर. जेव्हा हो. माऊलींची पालखी इथे असते तेव्हा अनेक जण इथे येतात, अनेक वारकरी येतात. त्या सगळ्यांचं आदरातिथ्य केलं जातं. तेव्हा कसं असतं सहभाग सुनेचा? हा, सगळ्यांशी छान आदरातिथ्य करते. होय ना. सासरे बोल. त्यांना तिथे व्यवसाय सुरू करून दिला. मी पंढरपूरची 33 वर्ष वारी केली.
25 वाऱ्या तळगाववरून पुढं स्वामी स्वरूपानंदांच्या दिंडीत, आणि नंतर 27 नंबर पुण्यातली आश्वाच्या समोर पुढची. मी आजोबांच्या क्षेत्राखाली होतो, एकत्र घर. पण मी इकडे कीर्तन भजनाकडे वळल्यामुळे जरा कौटुंबिक नुकसान झालं. पहिला कुस्तीच खेळत होतो. आजोबा आमचे पैलवान ते, चुलते पैलवान ते. आणि आपला हात दिव्याच्या यात्रेमध्ये निघाला 25व्या वर्षी. मग तिथनं आमचे ह्यांचे भाऊ थोरले बबनराव किकले म्हणजे कशाला आता पैलवानकी करतो, भजनात ये. मग मी भजनात गेलो. मला 5 वर्ष भजनच आलं नाही. 25व्या वर्षी गेलो. मग 30व्या वर्षानंतर वारीत गेल्यामुळे 5 वर्षात भजन शिकलो. आणि पैलवान असल्यामुळे सगळे म्हणायचे तुझा गुडघ्यात मेंदू आहे. जे म्हणायचे ते पुन्हा माझ्या पाठीमागं टाळ घेऊन उभे राहिले. हे आमचे टाळकरी बबनराव गायकवाड, बबनराव यादव फार मोठे म्हणणारे आहेत. हे नारायणराव किकले. आणि आता हे आमच्या घरामध्ये ठाकूरबांचे 24 नंबर दिंडी पुढे, त्यांची परंपरेनं इथे पंगती व्हायच्या. माऊलींच्या कृपेचा प्रसाद आहे. मी कुठे शिकलो नाही, संस्कृत येत नाही, काय नाही. पण पंढरपूरला वारीत पायी चालत असल्यामुळे माझी प्रगती होत गेली. आणि माझे गुरुजी सांगलीचे सावेकर गुरुजी भागवतावर बोलायचे. त्यांनी त्या चाफळकरांनी त्यांना फेटा दिला, पावसला फेटा दिल्यावर त्यांनी माझ्या डोक्यावर ठेवला. म्हणले तो कीर्तन कर. म्हणून गुरुजींचा प्रसाद म्हणून मी बोलू लागलो. माझी जीवीची आवडी पंढरपूर आणि हेनगोडी. पंढरपूरला काय आहे, अवघे जेणे पाप नाशे तेही असे पंढरीसे. म्हणून मी गात जागा प्रेम मागा विठ्ठला. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे जवळी आली उभे ठेले विठेवरी. म्हणून पंढरीरायाचा सेवक झालो. या घरातला पहिला माळकरी मी आहे. नंतर आमच्या आईने माळ घातली, नंतर आमच्या मंडळीने घातली, नंतर मुलांनी. आमच्या घरातले माझे कुटुंबातले सगळेच माळकरी आहेत. आता या ठिकाणी एक अभंग असणार. अभंग सुरू झाल्यानंतर टाळ वाजवायचा आणि पुढे द्यायचा. अभंग जेव्हा थांबेल तेव्हा टाळ ज्यांच्याकडे असेल त्यांना एक शिक्षा मिळणार. ती शिक्षा जर त्यांनी पूर्ण केली तर या माऊलींना बक्षीस मिळणार. बघूया काय होणार. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही. चमच्याच्या सहाय्याने चमचा उचलायचा आहे. 7 चमचे जर तुम्ही उचलले तर तुम्हाला बक्षीस आणि या माऊलीला बक्षीस. वेळ सुरू झाली. दोन 20 सेकंद होत आली. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. कुठलाही एक अभंग म्हणा, म्हणाल तर बक्षीस मिळेल. आता एक बक्षीस गेलंय. लवकर. 10 9 8 7 6 5 कुठला येतो तो म्हणा. 4 3 2 त्यांनी 1 वेळ संपली. अभंग आपला. चला परत. वेदा नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. तुम्ही वा वा, एकदम सोपं आहे. महाराष्ट्रातली 5 तीर्थक्षेत्र सांगा. पंढरपूर, आळंदी, देहू, आणखी 2. शिंगणापूर, अक्कलकोटचं
स्वामी समर्थ. अभिनंदन. चला, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. प्रचंड टेन्शन घेतलंय सगळ्यांनी. सोपे सोपे वाटणारे खेळ एकदम कठीण करून टाकलेले आहेत. एक अभंग गायचा होता तर माऊलीच्या चेहऱ्यावरच इतकं टेन्शन दिसलं मला. आता जरा आरोप आहेत काही, बघू का कुठले आहेत. आपलं तेच खरं करता तुम्ही, मान्य आहे तुम्हाला? नाही. हा नाही. नाही. तुमचं काय म्हणणं आहे? 50-50. तुम्हाला राग पटकन येतो? हो, येतो. येतो आणि तो तुम्ही व्यक्त पण करता. हो, त्याच्या पाठीमागे कारण पण असतं. कारण राहू द्या हो. आता तुमचा आवडता छंद वाद घालणे नाही. नाही ना? ठीक आहे, मी कोणी लिहिलंय ते नाही सांगणार. मिस्टरांबरोबर भांडायला मात्र फार आवडतं. चूक आहे की बरोबर आहे? हो, बरोबर. बरोबर आहे. जर तुमच्या मैत्रिणी तुमच्या घरी आल्या तर त्यांचा चहा त्यांनाच घ्या करून म्हणून सांगता. चूक आहे. एरवी खूप बोलता पण आज खूप गप्प शांत शांत आहात. टेन्शन आले. मी आल्यामुळे जर टेन्शन यायला लागलं असेल माऊलीला तर ते माझा एक फोटो ठेवतील आता घरात. अवश्य ठेवणार. स्वतःची वस्तू दुसऱ्याला देताना मात्र तुम्हाला टेन्शन येतं? अजिबात नाही येत. याच्यात कोणीतरी लिहिलंय की तुम्ही थोड्याशा स्वभावाने चिकट पण आहात. अजिबात नाही. बरं, असे काही छोटेसे आरोप आहेत तुमच्यावरती. तर काय वाटतं, स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? राग कमी करणार, की जो सगळ्यांनी व्यक्त केलाय की खूप रागवता म्हणून आणि करावंच आपलं लागेल. तेच खरं करणं वगैरे आहे ते? नाही, ती चुकीची गोष्ट आहे. होय ना? नाही, हे बघा आता ते सुद्धा मान्य तसंच करू करताय. शकत नाही. आपलं तेच खरं करणं हे नाही मान्य करू शकत. नाही मान्य. चिडते हे मान्य करू शकत. तुम्हाला विचारतो की आज जसं यांनी सांगितलं तसं तुम्ही स्वतःमध्ये आजपासून एक बदल करायचा असेल तर कुठला करा? थोडं मौन व्रतच दान करावं, कमी बोलावं. हे म्हणजे मौन व्रताकडेच चालले. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? तसं बदल करण्यासारखं काहीच नाही. स्वभाव चांगला आहे. खूप चांगलं आहे. हो. नाही मग वाटत आहे वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? कमी चिडलं पाहिजे. तुम्हाला माहिती होतं हे बोलणार? हो. 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 वहिनी, आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागा? ठेवून तुम्ही म्हणून तर आज बघा ना इतकी दिंडी, तुमच्या कुटुंबाला केवढं मोठं पुण्य लाभलेलं आहे की आलेल्या वारकऱ्यांची सेवा करायला मिळते, अन्नदान तुमच्याकडनं होतं आहे, अनेक पंक्ती उठत आहेत, इतकं सगळं सुरू आहे. त्यामुळे तुम्हालाही कधी काही कमी पडणार नाही ही मनापासून आमची शुभेच्छा. आणि कायम हे घर आनंदात नांदू दे, ही नाती आहेत त्याहून अधिक घट्ट होऊ दे आणि एकमेकांचा प्रेम आदर जिव्हाळा या घरात आहेच त्यामध्ये वाढ होऊ दे, हीच त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आता क्षण आला आहे तो माऊलीच्या सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात.
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदे तुकाराम पंढरीनाथ महाराज मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.